आज मी बनवतो आहे गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक। गणेश स्थापना जवळ आलेली आहे, अगदी 2 दिवसात गणेश स्थापना आहे। तर मग आपण नक्कीच नैवेद्य म्हणून मोदक बनवतो। तर अशा प्रकारे उकडीचे मोदक नक्की ट्राय करून पहा। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी। त्यासाठी सर्वात आधी मी इथे एका पॅनमध्ये 1.5 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चम्मच इतकं तूप घातलेलं आहे। आणखीन अर्धी वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे। दूध नाही घातला तरी चालेल, पण दूध घातल्यामुळे ना छान कलर येतो म्हणून मी दूध घातलेलं आहे। मी यामध्ये 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणून 1.5 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आपल्याला याला 2 ते 3 मिनिटांसाठी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जास्ती पाणी घालायचं नाही। 1.5 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी हे मोजकं प्रमाण आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा। आता इथे याला छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। याला आपल्याला आणखीन 5 मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायचं आहे। मी वरती झाकण झाकून याला 5 मिनिटांसाठी वाफ देऊन घेत आहे। त्याचबरोबर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे कट करून, त्याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। आपल्याला बघू शकता वाळ्या खोबऱ्याचं पण बनवू शकता, पण अशा ओल्या खोबऱ्याने खूप टेस्टी बनतात। आता जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ना, त्याला यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी। त्यावरती 1 चम्मच इतकं तूप घालत आहे आणि याला छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला याला सतत मळून घ्यायचं आहे। एकदम चिकटपणा आलेला पाहिजे, म्हणून याला आपल्याला थोडंसं जास्त वेळाचं मळून घेतलं पाहिजे। आता याला छानपैकी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी याला ते एका डब्यामध्ये घालून झाकून ठेवत आहे। तुम्ही वाटलंच तर कॉटनच्या कापडामध्ये देखील ठेवू शकता। आता इथे आपलं पीठ रेडी आहे। त्याचबरोबर मी इथे त्याच पॅनमध्ये आणखीन 1 चम्मच तूप घातलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं खसखस घालत आहे। 2 चम्मच इतकं खसखस घेतलेलं आहे मी। आता याला छानपैकी फ्राय करून घेऊयात। हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर जो आपण ओलं खोबरं वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। याला देखील मिक्स करून घेऊयात। आता याला 1 मिनिटासाठी आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। हे फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी इथे इलायची पूड घालत आहे। याला देखील मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर येथे 1 वाटी खोबऱ्यासाठी मी 1 वाटीलाही कमी गूळ घेतलेला आहे। नेमकंच मी अर्धीच वाटी गूळ घेतलेला आहे। इतकं प्रमाण बराबर आहे। खूप गोड होतील असे केला जर तुम्ही बराबर घेतलात ना, खूपच जास्त गोड होतील। त्यामुळे 1 वाटी जर खोबरं असेल तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ आपल्याला बस होईल। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फक्त याला 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे, जास्त ड्राय करायचं नाही। आता मी येथे त्याला देखील साईडला काढून घेतलेले आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी येथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता त्याला बघू शकता तुम्ही इथे थोडं पिठाचा हात लावून मी साईडने याला पातळ असं करून घेत आहे। सेंटरमध्ये ना थोडंसं जाडच राहिलं पाहिजे। अशा प्रकारे याला कळ्या घालून घेत आहे। मस्त बनवून रेडी होतात। अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही जरी केलात तरी बघू शकता। इथे याला छानपैकी कळ्या घालून घेत आहे मी। मस्त रेडी आहे। आता यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता इथे छानपैकी मिश्रण घालून झालेलं आहे। बघू शकता तुम्ही हलक्या हाताने आपल्याला याला गोल फिरत असा मोदक रेडी करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता येथे मस्त बनवून रेडी आहे। कळ्या देखील छानपैकी बनलेल्या आहेत। आता मी यावरती केसरची काड्या लावून घेत आहे। त्याला थोडंसं पाण्यात आपल्याला ओलं करून यावरती चिटकवायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे। आता मी इथे एक स्टीमचं पातेलं घेतलेलं आहे। त्यावरती कापड ओलं करून घातलेलं आहे। अशा प्रकारे जर स्टीम केलात ना खाली चिकटणार नाही। तुम्ही नॉर्मली तसंच ठेवला तर चिटकू शकतील, त्यामुळे नाहीतर तुम्ही या ठिकाणी केळीचे पान देखील वापरू शकता। आता इथे पाण्याला छानपैकी उकळी आलेला आहे। आता आपण याला स्टीम करून घेऊयात। अगदी 6 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 7 मिनिटांनंतर मस्तपैकी मोदक स्टीम करून झालेला आहेत। परफेक्ट बनलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे आकारही छान आलेला आहे। आपले इथे मोदक बनून रेडी आहेत। तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर।